Hello students, ninth standard English subject 3.3 to a butterfly, a new poem. The title of this poem is To a Butterfly. Warming up activity. Today we are going to see इंग्रजी इयत्ता 9वी 3.3 टू ए बटरफ्लाय ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी वॉर्मिंग अप बघूया आपण या कवितेवरची. चिटचॅट. व्हॉट गेम्स डिड यू प्ले व्हेन यू आर ए स्मॉल चाइल्ड इन प्री प्रायमरी और प्रायमरी स्कूल. कवीनं आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी की तुम्ही प्रायमरीमध्ये असताना किंवा प्रायमरीच्या आधी प्री प्रायमरी स्कूल असते जेव्हा तुम्ही लहान होता, स्मॉल चाइल्ड, व्हेन यू आर स्मॉल चाइल्ड, व्हॉट गेम डिड यू प्ले, की तुम्ही कोणता खेळ खेळायचा लहान असताना प्रायमरीमध्ये किंवा प्री प्रायमरीमध्ये तुम्ही शाळेत जात असताना तुम्ही कोणता खेळ खेळायचा. व्हॉट गेम्स डिड यू प्ले, तुम्हाला ते सांगायचं आहे. प्रत्येकाचा खेळ हा वेगवेगळा असणार आहे. प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरं द्यायची आहेत. हू वेअर युअर प्लेमेट्स. दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे की तुमचे सहकारी खेळाडू जे आहेत, सहखेळाडू, ते कोण असायचे किंवा ते कोण होतं. देन व्हॉट डू यू रिमेंबर बेस्ट फ्रॉम दॅट टाईम, आणि त्यावेळी तुम्हाला सगळ्यात जास्त जे काही त्यावेळेच्या ज्या काही मेमरीज आहेत, त्यावेळेच्या काही गोष्टी ज्या जास्त लक्षात तुमच्या राहिल्या आहेत किंवा ते तुम्हाला जास्त आवडतात अशा घटना तुम्हाला लिहायच्या आहेत. व्हॉट डू यू रिमेंबर बेस्ट फ्रॉम दॅट टाईम, म्हणजे तुम्हाला जो प्रसंग जास्त आवडतो तो तुम्ही लिहायचा आहे. शॉर्ट पोएम. तर या ठिकाणी तुम्हाला छोट्या छोट्या कविता बनवण्यासाठी कवितेची रचना करायला आपल्याला शिकायचं आहे. कविता बनवायला शिकायचं आहे आपल्याला, कवी व्हायचं आहे. शॉर्ट पोएम्स तयार करायचे आहेत. यूज द फॉलोइंग फॉर्मॅट्स टू राईट युअर ओन पोएम्स. बघा, तुम्ही स्वतःच्या खाली दिलेला फॉर्मॅट वापरायचा आहे. खाली दिलेला साचा वापरून तुम्हाला छोट्या छोट्या कविता तयार करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, पहिल्यांदा फक्त तुम्ही नाऊन वापरायचं आहे. जेवढे काही नाऊन्स आहेत, या भरपूर नाऊन्स असतात. नाऊन म्हणजे नाम. नामाची व्याख्या काय करतो आपण, एखाद्या वस्तूच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या ठेवलेल्या नावास आपण नाम असं म्हणतो. तर बघा, नावं कितीतरी ठेवलेली असतात. नद्यांची नावं आहेत, शहरांची नावं आहेत, माणसांची नावं आहेत, व्यक्तींची नावं आहेत, मुलींची नावं आहेत, कितीतरी देशांची नावं आहेत, म्हणजे कितीतरी नावं आहेत. मग या भरपूर जे काही नाम आहेत त्यातलं एक नाव आपल्याला फक्त घ्यायचं आहे आणि कवितेला आपल्या छोट्या छोट्या कवितेची रचना आपल्याला तयार करायची आहे. पहिल्यांदा फक्त नाऊन घेऊन रचना करायची आहे. त्यानंतर नाऊन प्लस वर्ब. वर्ब म्हणजे काय, वर्ब म्हणजे की वर्ब म्हणजे इंग्रजीमध्ये हा शब्द आहे वर्ब, त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, क्रियापद. क्रियापद त्याची व्याख्या काय, तर क्रिया दर्शविणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात, बरोबर, किंवा वाक्य पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतो आपण. तर आता जी आपल्याला शब्द ठेवायचे आहेत ते एक नाव ठेवायचं आहे, एक नाम ठेवायचं आहे आणि दुसरं वर्ब ठेवायचं आहे. म्हणजे एक नाम आणि दुसरं क्रियापद, हे दोन शब्द ठेवून आपण कवितेला आपली छोटीशी कविता आपण तयार करायची. आता ही छोटीशी कविता नाही होणार, ही छोटीचं वाक्य होतील कवितेसाठीची, आणि असे शब्द मिळून आपल्याला कविता तयार करायला शिकायचं आहे. सी, आता बघा, नाऊन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब. नाऊन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब, क्रियाविशेषण, क्रियापद आणि क्रियाविशेषण, नाम, क्रियापद आणि क्रियाविशेषण ठेवून आपल्याला या ठिकाणी शब्दसंग्रह आपल्याला मोठा करायचा आहे की जेणेकरून आपल्याला वाक्य तयार करता येतील. तर पहिल्यांदा आपण नाम ठेवायचं आहे, त्यानंतर वर्ब ठेवायचा आहे क्रियापद, आणि त्यानंतर आपल्याला क्रियाविशेषण ठेवायचं आहे. आता क्रियाविशेषणाची व्याख्या काय आहे बघा, आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती
शब्दांच्या जातीमध्ये आपण या सगळ्यांच्या शब्दांच्या 8 जाती आहेत इंग्रजीमध्ये. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश, राईट. शब्दांच्या जाती इंग्रजीमध्ये 8 आहेत, त्या आपण बघितलेल्या आहेत, हे की नाही. नाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर प्रिपोजिशन, कंजंक्शन, दीज आर द पार्ट्स ऑफ स्पीचेस आर देअर. हे सगळे शब्दांच्या जाती आहेत. तर आपण बघितलं नाउन, वर्ब अँड ॲडवर्ब हे एकत्र ठेवून आपण वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर डिटरमायनिंग, दॅट इज ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह विशेषण. विशेषणाची व्याख्या काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन, पण विशेषण अधिक नाम अधिक वर्ब क्रियापद अधिक ॲडवर्ब क्रियाविशेषण, देन एक्सक्लेमेशन, नाउन प्लस वर्ब, परत नाम आणि वर्ब. तर अशा पद्धतीनं आपण आपली ही कविता बनवायला सुरुवात करायची आहे. बघा, वर्ब, त्यानंतर वर्ब ठेवून एक शब्द बनवा, एक वर्ब ठेवा, त्यानंतर वर्ब प्लस ॲडवर्ब क्रियापद आणि क्रियाविशेषण, त्यानंतर वर्ब प्लस ॲडवर्ब एक क्रियापद ठेवा, त्यानंतर एक क्रियाविशेषण ठेवा आणि परत एक दुसरं क्रियाविशेषण ठेवायचं आहे. देन नाम परत ठेवायचं आहे, प्लस वर्ब अधिक त्या ठिकाणी क्रियापद लिहायचं आहे आणि परत एक ॲडवर्ब टाकायचा आहे आणि परत दुसरा ॲडवर्ब या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर डिटर्मिनर और ॲडजेक्टिव्ह विशेषण अधिक नाउन प्लस वर्ब क्रियापद प्लस ॲडवर्ब क्रियाविशेषण प्लस ॲडवर्ब परत क्रियाविशेषण अँड ॲडवर्ब क्वेश्चन, सिम्पल ऑर रिटोरिक, म्हणजे साधा प्रश्न किंवा प्रश्नार्थक शब्द या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे. तर students can use other functional words like prepositions and conjunctions if necessary to make their writing more meaningful and correct. तर मुलं काय करू शकतात, बाकीचे जे प्रिपोजिशन किंवा कंजंक्शन हे जे शब्दांच्या अधिकच्या जाती आहेत, या शब्दांच्या अधिकच्या जाती वापरून तुम्ही तुमच्या कवितेची रचना ही अधिक सुंदर प्रकारे करू शकता. तर हा भाग आपण या ठिकाणी टू ए बटरफ्लाय हे पाहायच्या आधी चिटचॅट सेशनवरती आपण चर्चा केलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कविता तयार करण्यासाठीचा एक साचा दिलेला आहे. या साच्याला अनुसरून तुम्ही तुमची वाक्यरचना जी आहे ती करायची आहे आणि आपण ही कवी बनण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. आता या ठिकाणी काही शब्द दिलेत पहा. या ठिकाणी शब्द पहा, रोरिंग, बाउंडलेस, डीप, ब्लू अँड सी, राईट. दीज आर द वर्ड्स. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह दिलेले बघा, क्यूट, लिटिल, ब्लॅक, नॉटी, प्लेफुल अँड किटन. सो दीज आर द ॲडजेक्टिव्स. आणि या ठिकाणी ॲडवर्ब दिलेले आहेत, रोरिंग, बाउंडलेस, डीप, त्यानंतर ब्लू अँड सी, हे सगळे शब्द दिलेले आहेत. तर पुढे बघा, क्यूट आहे. तर हे सगळे शब्द वापरून तुम्ही तुमची कविता जी आहे ती बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. तर लगेच काय आपल्याला ते शक्य होणार नाही, पण आपण प्रयत्नानंतर, कुठलीही गोष्ट प्रयत्नानंतरच जमत असते. त्याच्यामुळं आपण ही कवी व्हायचं आहे. आपल्यामध्ये बऱ्याचशा मुलांना कविता तयार करता येत असतील किंवा तसा प्रयत्न त्यांनी केलेला असेल, तर सर्व विद्यार्थ्यांना कविता ही बनवता आली पाहिजे, हा या पाठीमागचा हेतू आहे. आणि अशा पद्धतीनं आपण कविता बनवायला या ठिकाणी शिकणार आहोत. तर हे आपण जे काय फॉर्मॅट आत्ता बघितला, त्या फॉर्मॅटमध्ये शब्द लिहून तुम्ही कवितेची सुरुवात करणार आहात.
तर तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आपल्याला फोटो काढून व्हॉट्सॲपवरती आपल्याला टाकायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये इथं आपण थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युअल कवितेला सुरुवात करूयात. ओके, वी विल स्टॉप हिअर. यू हॅव टू मेक युअर ओन पोएम with the help of these frame. Okay, thank you.